झालं सांगितलं बघ. येस, आता बघा पुन्हा तोच पॉईंट घेऊयात आपण. कोडॉन किती असतात तुम्हाला माहिती? कोडॉन ट्रायप्लेट असतात. ट्रायप्लेट असतात म्हणजे किती पोझिशन असणार बरं? 1 2 आणि काय 3 पोझिशन असणार, बरोबर? 3 पोझिशन असणार. आणि न्यूक्लिओटाइड किती असतात? ऍडेनिन, गॉनिन, या केसमध्ये युरॅसिल आणि कोण? सायटोसिन. कोडॉनच्या केसमध्ये. एम आय राईट? न्यूक्लिओटाइड किती आहेत? 4 न्यूक्लिओटाइड 4. पोझिशन किती आहेत? 3. 3 पोझिशन. प्रोबॅबिलिटी माहिती, मग प्रोबॅबिलिटी तुम्हाला माहिती आहे. अरे एक मिनिट, 20p3. ऐक 20p3 नाही. आता बघ 20 अमायनो ऍसिड असतात. हे एक मिनिट, हे इश्यू झालाय. अमायनो ऍसिड असतात 20. मग कोडॉन किती असते हे आपण आता इथे बघणार आहे. बघा, जर आपण असं म्हटलं की ट्रायप्लेट कोडॉन असतो, एक पोझिशन झाली, ही झाली फर्स्ट पोझिशन, ही झाली सेकंड पोझिशन आणि ही झाली थर्ड पोझिशन. आणि आपण म्हटलं की कोडॉन जो आहे तो ट्रायप्लेट आहे. याच बरोबर आपण हे पण म्हटलं की न्यूक्लिओटाइड आपल्याकडे किती आहेत? 4 आहेत. 4 न्यूक्लिओटाइड. तर 4 न्यूक्लिओटाइड इथे आहेत. स्क्रीन दिसते का रे? हॅलो? येस. हा. आता या पोझिशनला ऍडेनिन असू शकतो, या पोझिशनला ऍडेनिन असू शकतो, या पोझिशनला ऍडेनिन असू शकतो. तर हा झाला पहिला कोडॉन, काय? ए. जर मी असं म्हटलं की या पोझिशनला गॉनिन आहे, या पोझिशनला गॉनिन आहे, या पोझिशनला गॉनिन आहे, तर दुसरा कोडॉन काय झाला? जीजीजी. ओके. जर मी म्हटलं या पोझिशनला सायटोसिन आहे, या पोझिशनला सायटोसिन आहे, या पोझिशनला सायटोसिन आहे, तिसरा कोडॉन काय झाला रे? सीसीसी. जर मी या पोझिशनला म्हटलं युरॅसिल आहे, या पोझिशनला युरॅसिल आहे, या पोझिशनला युरॅसिल आहे, कोडॉन काय झाला रे? यू. आता हे कॉम्बिनेशन यू करू शकता. बघा, आता मी सिंपल कॉम्बिनेशन घेतले. पहिला घेतला ए, सगळीकडे ए ठेवला. दुसरी मी केसमध्ये जेजीजी ठेवला. तिसऱ्या केसमध्ये मी सगळीकडे सीसीसी ठेवला. चौथ्या केसमध्ये मी सगळीकडे यू ठेवलं. यू. ऐका, हे कॉम्बिनेशन मी बदलू पण शकतो. कसं? ए झाला पुढचा कोडॉन, ए पुढचा कोडॉन, ए पुढचा कोडॉन. डू यू ऍग्री? बघितलं का? बघा पुढचा कॉम्बिनेशन काय होईल? जी किंवा GAA हा एक होईल. GA, GCA, GUA, बरोबर. त्याच्या पुढे बघा CC, बघा CAC हा घेऊ शकतो, CGA घेऊ शकतो, CCA घेऊ शकतो, CUA घेऊ शकतो. पुन्हा बघा, मी जर यू घेतला तर UAA हा एक होऊ शकतो, UAG होऊ शकतो, UAC होऊ शकतो, UAU होऊ शकतो. पुन्हा UGA होऊ शकतो, UCAG होऊ शकतो, UCU होऊ शकतो. कळतंय का? पुन्हा बघा, UUA होऊ शकतो, UUG होऊ शकतो, UUC होऊ शकतो, UUU होऊ शकतो. असे कितीतरी कॉम्बिनेशन बनतात. बनेल ना? मग आपण बनवू शकेल. म्हणजे तुम्हाला इथे मला सांगायचं काय की किती कॉम्बिनेशन बनू शकतील. तर आपण इथे प्रोबॅबिलिटी करूया, डायरेक्टली प्रोबॅबिलिटी करूया. तुम्हाला इथे मी कॉम्बिनेशन सांगितले. 4 पोझिशन आहेत, 4 न्यूक्लिओटाइड आहेत आणि पोझिशन 3 आहेत. म्हणजे काय? 4 गुणिले 4 गुणिले 4 करा. 4 into 4 into 4. No, not 24, ईशा. Here you probability 4⁻3. काय करावं लागेल? प्रत्येक पोझिशनला किती न्यूक्लिओटाइड असू शकतात? 4. या पोझिशनला 4 असू शकतात आणि या पोझिशनला 4 असू शकतात. म्हणजे 4 into 4 into 4 किती झालं कॉम्बिनेशन? 64. किती कोडॉन आहेत मग? कोडॉन किती आहेत? कोडॉन किती आहेत बाळांनो? 64 कोडॉन्स. 64 कोडॉन आहेत, लक्षात. आणि हे जे 64 कोडॉन आहेत ना, हे 64 कोडॉन स्पेसिफाय करतात किती प्रकारच्या अमायनो ऍसिडला? 20 टाइप्स ऑफ अमाइनो एसिड्स. 64 कसे आले कळाले का? कॉम्बिनेशन कळाले का? भार्गवी, फक्त काय केलं तुम्ही? प्रोबॅबिलिटी काढली, 4⁻3 केलं, 4 into 4 into 4. सो दॅट इज
64 कोडॉन. म्हणजे एक पोझिशन किती झाल्या? 3 पोझिशन झाल्या आणि प्रत्येक पोझिशनला 4 कोडॉन येऊ शकतात, 4 न्यूक्लियोटाइड येऊ शकतात, म्हणजे 4x4x4 होणार. म्हणून इथे मिळाले 64 कोडॉन. आता इथे 64 कोडॉन आहे ते 20 टाइप्सच्या अमायनो ऍसिडला कोड करतात. याचा अर्थ असा की एका अमायनो ऍसिड साठी एकापेक्षा जास्त कोडॉन असू शकतात. मी काय बोललो आहे? एका अमायनो ऍसिड साठी एकापेक्षा जास्त कोडॉन असू शकतात. एक्झाम्पल सांगतो ऐका मी तुम्हाला. CCU असेल ना, तर हा प्रोलीन सांगतो बरं का. प्रोलाइन म्हणजे प्रोलीन. ठीक आहे. CCC असेल तरी पण तो प्रोलीन सांगेल. CCA असेल तरी पण त्यामुळे प्रोलीन दिसेल आणि CCG असेल तरी त्यामुळे प्रोलीन दिसेल. आता पहा, एक गोष्ट मी तुम्हाला स्पेसिफिक सांगितली की mRNA वर कुठेही जरी तुम्हाला CCU मिळाला तर तो CCU नेहमी कोणता अमायनो ऍसिड स्पेसिफाय करणार आहे? प्रोलाइन करणार. प्रोलिन. ओके. आणि जर कुठे असा आला तर CCC आला तरी काय सांगेल मग? प्रोलाइन सांगेल. Proline. आणि CCA असला तरी काय सांगेल? प्रोलीन सांगेल. CCG असला तरी प्रोलीन सांगेल. म्हणून बघा इथे हे 4 वेगवेगळे कोडॉन आहेत, पण हे 4 वेगवेगळे कोडॉन कोणासाठी स्पेसिफाय करतात? प्रोलाइन साठी. म्हणून बघा 64 कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतात, पण 64 कॉम्बिनेशन पैकी असे काही कोडॉन आहेत जे एकाच टाइपच्या अमायनो ऍसिड सारखे स्पेसिफाय करतात. म्हणून 20 अमायनो ऍसिड साठी किती कोडॉन आहेत? 64. 64. आणि या 64 पैकी ऐका, 64 पैकी फक्त 61 कोडॉन जे आहेत ना, ते ऍक्च्युअल अमायनो ऍसिड साठी स्पेसिफाय. किती अमायनो ऍसिड साठी? 20. लक्षात घ्या. 64 कोडॉन आहेत ना, त्यापैकी 61 कोडॉन जे असतात ते 20 टाइप्सच्या अमायनो ऍसिड साठी कोड करतात आणि 3 कोडॉन जे आहेत ना, हे बिनकामाचे, त्यांना नॉनसेन्स कोडॉन म्हणतात. काय म्हणतात त्यांना? नॉनसेन्स कोडॉन. कोडॉन आहे. हे कोणत्याही अमायनो ऍसिड साठी स्पेसिफाय करत नाहीत, कोणत्याही अमायनो ऍसिडला ते सेन्स करत नाहीत, म्हणून त्यांना नॉनसेन्स म्हणतात. कळालं का? हॅलो, आता एवढं लक्षात घ्या तुम्ही. 64 कोडॉन पैकी किती कामाचे आहेत? 61. 61. 61. कामाचे आहेत, पण हे कोणत्याही अमायनो ऍसिडला स्पेसिफाय करत नाही, म्हणून यांना काय म्हटलंय? नॉनसेन्स कोडॉन. हे तुम्हाला हे कळतंय का? 61 कोडॉन किती प्रकारच्या अमायनो ऍसिडला स्पेसिफाय करतात? 20. 20 टाइपच्या. बरं, म्हणजे तुम्हाला कोडॉनची कन्सेप्ट कळाली, तुम्हाला प्रत्येक कोडॉनचं फंक्शन काय ते समजलं. क्लिअर आहे? Yes, sir. कोडॉनकडे कशाची इन्फॉर्मेशन असते ते समजलं तुम्हाला. ठीक आहे. आता आपण जाऊ ऍक्च्युअल प्लिओट्रॉपी वाल्या पॉइंट कडे. आता हे एवढं मला काय समजावं लागलं, कारण तो प्लिओट्रॉपीचा पॉइंट तुम्हाला तसा समजला नसता डायरेक्टली, जो एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे. चला, तर मग मी एक फिगर काढतो, ती लगेच ड्रॉ करून घ्या. एक फिगर ड्रॉ करतो मी, ती ड्रॉ करा तुम्ही. प्लिओट्रॉपी वाला एनसीईआरटीचा पॉइंट आहे, नीट साठी इम्पॉर्टंट आहेत सगळेच पॉइंट, म्हणून आपण एनसीईआरटी पण घेतोय. यामध्ये एक फिगर ड्रॉ करा. नॉर्मल एचबी जीन, नॉर्मल एचबी जीन. आता हा जीन आहे HbA. नॉर्मल HB जीन कोणता असतो? HbA. HbA जीनचा, HbA जीन बघा काय, HbA जीन ड्रॉ करा. HbA जीन ड्रॉ करा. GAG CTC. आता हा आहे 3 प्राइम टू 5 प्राइम आणि हा आहे 5 प्राइम टू 3 प्राइम. हा एक कोडॉन काढलाय. आता हा कोडॉन किती नंबरचा लक्षात घ्या? 6 नंबरचा कोडॉन आहे. किती नंबरचा कोडॉन आहे? 6 नंबरचा कोडॉन. CTCGAG. आता जर हा टेम्पलेट असेल, मला एक मिनिट थांबा तुम्ही. हा जर टेम्पलेट असेल, टेम्पलेट काय? हा 3 प्राइम टू 5 प्राइम. टेम्पलेट मध्ये 6 नंबरचा कोडॉन कोणता आहे? CTC. CTC आहे. म्हणजे याच्या अगोदर किती कोडॉन असणार आहे तिकडच्या बाजूला? कळतंय का तुम्हाला? हो सर. आणखी सोपं करून देतो. तुम्ही असं करा, नॉर्मल HB जीन लिहिलंय तुम्ही? नॉर्मल HB जीन कोणता आहे? नॉर्मल HB जीन HbA आहे. ठीक आहे. नॉर्मल HB जीन HbA. आता HbA जीन मध्ये बघा, सपोज हा जीन मी असा काढला, ही सिक्वेन्स मी काढली 5 प्राइम टू 3 प्राइम, आणि त्याच्या अपोजिट सिक्वेन्स काढली मी 3 प्राइम टू 5 प्राइम, आणि हा आहे टेम्पलेट. कोणता टेम्पलेट आहे? 3 प्राइम टू 5 प्राइम वाला. आता तुम्ही एक असं इमॅजिन करा, इथे एक न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स आहे, 3 न्यूक्लियोटाइडची. हा एक कोडॉन झाला, हा दुसरा कोडॉन झाला,
आता मी कोडॉन लिहित नाहीये, पण तुम्ही असंही समजून घ्या, इथे एक कोडॉन झाला, इथे एक कोडॉन झाला, इथे एक कोडॉन झाला, इथे एक कोडॉन झाला, किती झाले? 4 झाले. इथे एक कोडॉन झाला, 5 कोडॉन झाले. म्हणजे बघा, कोडॉन नंबर 1, कोडॉन नंबर 2, कोडॉन नंबर 3, कोडॉन नंबर 4, कोडॉन नंबर 5. कोडॉन म्हणण्यापेक्षा आता टेम्पलेटवर काय असणार? कोडोजेन असणार, बरोबर का? हा जीन आहे ना, जीनवर काय असणार? कोडोजेन असणार. कोडोजेन नंबर 1, कोडोजेन नंबर 2, कोडोजेन नंबर 3, कोडोजेन नंबर 4, कोडोजेन नंबर 5. आता कोडोजेन नंबर 6 जो आहे ना यांच्याकडे, तो कोडोजेन नंबर 6 आहे CTC. कोणता आहे? कोडोजेन नंबर 6 CTC. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथे असेल कोडोजेन नंबर 7, कोडोजेन नंबर 8 अशी याच्याकडे सिक्वेन्स असेल 3' to 5. ठीक आहे. मग याच्या अपोजिट इथे सिक्वेन्स ह्याच्याकडे असेल, या कोडोजेनच्या अपोजिट सिक्वेन्स ह्याच्याकडे असेल, याच्या पुढची सिक्वेन्स ह्याच्याकडे असेल, याच्या अपोजिट सिक्वेन्स ह्याच्याकडे असेल, याच्या अपोजिट सिक्वेन्स ह्याच्याकडे असेल, याच्या अपोजिट इथे असेल. सीटीसीच्या अपोजिट काय असेल बाळांनो, सांगा बरं. सीटीसीच्या अपोजिट काय असेल? AG. GAG असेल. ठीक आहे. त्यानंतर इथे सपोज पुढचा कोडोजेन असेल, इथे पुढचा कोडोजेन असेल. टेम्पलेट कोणता आहे मग? 3' to 5'. ओके. हा जर 3' to 5' टेम्पलेट असेल, तर यावरून काय बनणार आहे? mRNA बनणार आहे. हा mRNA टेम्पलेट वरून काय बनतो? mRNA. mRNA वर या हा एक कोडोजेन आहेत, बरोबर का नाही? कोडोजेन कशावर आहेत? जीनवर कोडोजेन आहेत. मग या कोडोजेनच्या अपोजिट सिक्वेन्स इथे येणार आहे 5' to इथे काय बनणार? एक कोडॉन बनणार, इथे एक कोडॉन बनणार, इथे एक कोडॉन बनणार. कोडोजेन वरून काय बनतो? कोडॉन, बरोबर का? आठवतंय? हो सर. हो सर. हा. आता या 6 नंबरचा जो कोडॉन आहे, याच्या अपोजिट काय बनणार सांगा बरं? AG. GAG. व्हेरी गुड. GAG बनणार. आता हा एक किती नंबरचा कोडॉन आहे? कोडॉन नंबर 6. 6व्या नंबरचा. 6व्या नंबरचा कोडॉन. आता याच्या इकडे याच्यानंतर इथे 7व्या नंबरचा कोडॉन बनेल, इथे 8व्या नंबरचा कोडॉन बनेल, असे कोडॉन असतील याच्यावर. आणि हा mRNA बनलेला असेल. mRNA ची सिक्वेन्स काय असणार? 5' to 3'. ठीक आहे. आता ऐका, इथे इम्पॉर्टंट काय, हा जो नॉर्मल HB जीन असतो ना, हा नॉर्मल HB जीन, याचा हा जो 6 नंबरचा कोडॉन आहे, हा 6 नंबरचा कोडॉन GAG आहे. आणि GAG स्पेसिफाय करतो अमायनो ऍसिड ग्लुटामिक ऍसिड. कोणाला स्पेसिफाय करतो? हा GLU. GLU स्टँड फॉर द ग्लुटामिक ऍसिड. ऐकून घ्या. GAG जसं मी तुम्हाला सांगितलं ना बाकीचे कोडॉन, तसंच जसं मी तुम्हाला सांगितलं AUG कोणाला कोड करतो? मिथायोनिनला कोड करतो. तसं GAG इज कोडिंग फॉर GAG जो आहे हा सांगतो ग्लुटामिक ऍसिड. कोणाला स्पेसिफाय करतो? हा पुन्हा बोला, कोणाला स्पेसिफाय करतो? ग्लुटामिक ऍसिड. ग्लूटामिक ऍसिड. ठीक आहे. आता एका स्टँडवर किती पण कोडोजेन असू शकतात अथर, ते प्रोटीनवर डिपेंड करेल. सपोज 100 अमायनो ऍसिडचा एक प्रोटीन असेल, 100 अमायनो ऍसिड असतील एखाद्या प्रोटीनच्या चेन मध्ये, तर एका अमायनो ऍसिडला स्पेसिफाय करायला किती कोडॉन लागतात? एक कोडॉन लागतो. एक कोडॉन मध्ये किती न्यूक्लियोटाइड असतात? 3. म्हणजे न्यूक्लियोटाइड किती असतील त्या DNA वर? 300. एक मिनिट विचार करा बरं. असं बघा, एका कोडॉन मध्ये किती न्यूक्लियोटाइड असतात? एका कोडॉन मध्ये 3. न्यूक्लियोटाइड असतात. एक कोडॉन किती अमायनो ऍसिडला स्पेसिफाय करतो? 1. एक. आणि जर 100 अमायनो ऍसिडची चेन असेल, तर याचा जीन किती न्यूक्लियोटाइडचा असेल? 100 गुणिले 300. 300. समजलं का तुम्हाला? असा पण क्वेश्चन येतो. कळतंय का? म्हणजे ते डिपेंड करतं की तुमचं प्रोटीन किती मोठं आहे. तर प्रोटीन जेवढं मोठं असेल तेवढा जीन मोठा असेल. डू यू ऍग्री? कळालं का? हो सर. आता बघा, आता मी काय सांगतो ऐका. जो नॉर्मल HB जीन आहे, त्या नॉर्मल HB जीनला काय म्हणतो आपण? नॉर्मल HB जीन ला काय म्हणतो? कोणता जीन आहे तो? HBA जीन आहे. आता HBA जीन जो असतो ना, त्या HBA जीन मध्ये पहिलं जे अमायनो ऍसिड आहे, पहिलं अमायनो ऍसिड जे आहे ते असतं व्हॅलिन. कोणतं असतं पहिलं अमायनो ऍसिड? व्हॅलिन. ते या कोडॉनमुळे स्पेसिफाय होईल. तो 1 नंबरचा कोडॉन असेल. ठीक आहे. आता इथे या कोडॉनची इन्फॉर्मेशन द्यायची गरज नाहीये. फक्त इथे बघा, 1 नंबरचा कोडॉन काय स्पेसिफाय करतो? व्हॅलिन करतो.
2 नंबरचा हा जो कोडॉन आहे हा स्पेसिफाय करतो हिस्टिडीन नावाचा अमायनो ऍसिड. म्हणजे नॉर्मल जीन मध्ये पहिला अमायनो ऍसिड कोणता आहे? व्हॅलिन आहे. दुसरा अमायनो ऍसिड कोणता आहे? हिस्टिडीन आहे. ओके, तिसऱ्या नंबरचा अमायनो ऍसिड जे आहे ते आहे ल्युसीन. कोणता आहे? ल्युसीन आहे. ठीक आहे, तुम्ही एकदा ऐकून घ्या, एक 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळं समजेल. तुमचे क्वेश्चन पण क्लिअर होतील. तुमच्या डोक्यात आता काही क्वेश्चन असतील तर ते सुद्धा क्लिअर होतील. त्यानंतर बघा पुढे थ्रिओनिन आहे 4 नंबरचा अमायनो ऍसिड. 5 नंबरचा अमायनो ऍसिड आहे प्रोलाइन. ठीक आहे, आणि 6 नंबरचा अमायनो ऍसिड कोणता आहे? ग्लुटामिक ऍसिड. कोणता आहे बोला? ग्लुटामिक ऍसिड. आणि त्यानंतर आणि 7 नंबरचा जो अमायनो ऍसिड आहे तो पुन्हा आहे ग्लुटामिक ऍसिड. GLU स्टँड फॉर ग्लुटामिक ऍसिड. आता इथे बघा नॉर्मल, आता याच्या पुढे पण नॉर्मल असतील सगळे. इथून पण काहीतरी एक पुढे अमायनो ऍसिड असेल, त्याच्या पुढे एक अमायनो ऍसिड, त्याच्या पुढे एक अमायनो ऍसिड असेल, अशी एक लॉंग चेन असेल जी HBA जीनची आहे. ठीक आहे, आता या HBA जीन पासून बनलेली ही जी चेन आहे ना, या चेन मध्ये 6 नंबरचाच का दाखवलं यांनी? ऐकून घ्या. जो HBS जीन असतो ना, HBS जीन किंवा HBS जो अलील बनलाय पॉप्युलेशन मध्ये, त्याच्यामध्ये म्युटेशन फक्त या ठिकाणी दिसतं. कोणत्या कोडॉन मध्ये दिसतं म्युटेशन? म्युटेशन कुठे दिसतं? फक्त कोडॉन नंबर 6. म्हणजे बघा हा जो जीन मी काढला, हा जो ड्रॉ केलेला आहे, हा कोणता जीन काढलाय मी? HBA. अरे आता जो जीन मी ड्रॉ केलेला आहे त्याचा टेम्पलेट जीन, त्याचा टेम्पलेट जीन वरनं बनणारा mRNA आणि त्याची बनणारी ही सिक्वेन्स ही कोणासाठीची आहे? HBA साठी. HBA. आता HBA आणि HBS मध्ये काय फरक होतो आहे का? HBA जो पर्सन आहे त्या HBA पर्सन मध्ये हा जो आहे ना, बाकीचे सगळे नॉर्मलच असतील कोडॉन, तसं HBS मध्ये बाकीचे सर्व कोडॉन नॉर्मल आहेत. फक्त फरक कुठे आहे का? सर्वांनी लक्ष द्या. हा जो 6 नंबरचा कोडॉन आहे ना, या 6 नंबरच्या कोडॉन मध्ये बघा इथे म्युटेशन होणार आहे. आता हे म्युटेशन कसं होणार आहे? म्युटेशन सगळ्यात आधी होत असतं डीएनए मध्ये. लक्षात घ्या, म्युटेशन जे असतं ते डीएनए मध्ये असतं नेहमी, आणि डीएनए वरून ती कॉपी जी असते ती कोणाकडे जाते? mRNA कडे जाते ट्रान्सक्रिप्शन होताना. तर इथे जो 6 नंबरचा कोडोजेन आहे, नॉर्मल पर्सन मध्ये काय 6 नंबरचा कोडोजेन आहे का? काय? CTC. पुन्हा एकदा का, नॉर्मल पर्सन मध्ये 6 नंबरचा कोडोजेन काय आहे? CTC. आता जो HBS आहे त्याच्यामध्ये काय झालं आहे का? HBS मध्ये या T च्या ऐवजी म्युटेशन झालं आणि त्या ठिकाणी आला A. जर T च्या ठिकाणी A आला तर mRNA मध्ये काय होणार सिक्वेन्स? सांगा बरं मला. नॉर्मल पर्सन मध्ये CTC आहे, GUC. नॉर्मल पर्सन मध्ये CTC आहे आणि जो HBS आहे त्याच्याकडे आहे CAC. आता सांगा या CAC वरून mRNA काय बनणार? GUG. काय बनणार? UG. बघा आता म्युटेशन कुठे झालं बघा, फक्त एकाच ठिकाणी एकाच न्यूक्लियोटाइड मध्ये म्युटेशन झालेलं आहे. हाच फरक आहे फक्त HBA आणि HBS मध्ये. बघा किती छोटासा डिफरन्स आहे. HBA जीन मध्ये आणि HBS जीन मध्ये फक्त फरक कुठे? 6 नंबरचा जो कोडोजेन आहे त्याच्यामध्ये CTC होता. कोणामध्ये? HBA मध्ये असतो. CTC HBA. तुमच्या माझ्यासारखे जे नॉर्मल पर्सन आहे त्यांच्याकडे काय असणार? इथे CTC असणार. आणि जो HBS असणार आहे त्याच्याकडे काय असणार आहे? CAC असणार आहे. HBS कडे CAC असणार आहे म्हणून ज्यावेळेस त्याचं ट्रान्सक्रिप्शन होतं, ट्रान्सक्रिप्शन होताना इथे काय बनतो? GAG च्या ऐवजी काय बनतो? GUG बनतो आहे का? हा बोला. हॅलो. आता GAG काय कोड करत होता? कोणता अमायनो ऍसिड? ग्लुटामिक ऍसिड. पण GUG जो आहे ना, GAG च्या ऐवजी कोण आला? GUG आला. GUG is specifying the amino acid valine. कोणता अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतो हा? कोणता अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतो? व्हॅलिन. GAG हा नॉर्मल पर्सन मध्ये बरोबर का नाही? HBA मध्ये आहे GAG. आणि कोणता अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतो? GAG? ग्लुटामिक ऍसिड. आणि जो HBS आहे त्या HBS मध्ये GAG च्या ऐवजी कोण आलं? GUG. आणि हे कोणता अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतं? व्हॅलिन. म्हणजे बघा HBA चं जे हिमोग्लोबिनचं प्रोटीन आहे आणि
त्या हिमोग्लोबिनच्या प्रोटीन मध्ये इथे 6 नंबरला ग्लुटामिक ऍसिड असणार आहे आणि HbS मध्ये जे 6 नंबरला अमायनो ऍसिड असणार आहे ते कोणतं असणार आहे बोला बाळांनो, कोणतं असणार आहे? व्हॅलिन असणार. म्हणजे तुम्हाला कळालं फक्त एकाच ठिकाणी म्युटेशन झालं. आणि या म्युटेशन मुळे काय होत आहे का, या म्युटेशन मुळे इथे जी प्रोटीनची चेन बनली ना, त्या प्रोटीनच्या चेन मध्ये एक अमायनो ऍसिड चेंज झालं. कळालं का तुम्हाला? एवढं कळालं का? हो सर. आणि याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतो आहे? आता हे जर तुम्हाला समजलं असेल की प्रोटीन मध्ये जी पॉलीपेप्टाइड चेन बनणार आहे त्याच्या फक्त 6 नंबरचा जो अमायनो ऍसिड आहे ना, त्या 6 नंबरच्या अमायनो ऍसिड मध्ये म्युटेशन झालेलं आहे आणि 6 नंबरच्या अमायनो ऍसिड मध्ये जो ग्लुटामिक ऍसिड होता दॅट इज रिप्लेस्ड बाय द व्हॅलिन. आता याचा स्क्रीनशॉट करायचा तर करा. स्क्रीनशॉट याचं करायचं असेल तर करून ठेवा. सर हा सर आज जे आपलं डिस्कशन झालं त्याच्या नोट्स प्लीज उद्या लिहून द्या ना. हा लिहून देईल लिहून देईल हा फक्त सर. आता समजून घ्या, मी लिहून देतो तुम्हाला, डोंट वरी. येस सर. बरं हे समजलंय का एवढं? जाऊ पुढे, मी स्क्रीनशॉट केला. हो सर. येस सर. आता बघा हे म्युटेशन कशामध्ये, हिमोग्लोबिन जो आहे ना HB, हिमोग्लोबिन कसा बनतो? हिमोग्लोबिन मध्ये 2 चेन असतात पॉलीपेप्टाइडच्या, 2 टाईपचे पॉलीपेप्टाइड असतात. पॉलीपेप्टाइड म्हणजे चेन ऑफ अमायनो ऍसिड, चेन ऑफ अमायनो ऍसिड म्हणजे पॉलीपेप्टाइड. 2 पॉलीपेप्टाइड असतात. एक पॉलीपेप्टाइड जी असते ना ती असते ए टाईपची चेन. ए टाईपच्या चेनला म्हणतात अल्फा चेन. कोणती चेन? अल्फा चेन. ओके, अल्फा चेन. आणि दुसऱ्या प्रकारची चेन असते ती असते बी चेन. बी चेनला म्हणतात बीटा चेन. ओके, अल्फा चेन आणि बीटा चेन असे असतात. आता बघा हिमोग्लोबिन केव्हा बनतं? 2 अल्फा चेन आणि 2 बीटा चेन एकत्रित येतात. म्हणजे बघा इथे 2 बीटा चेन काढल्या मी आणि 2 अल्फा चेन काढल्या, हे बनलं हिमोग्लोबिन. सांगा मला हिमोग्लोबिन मध्ये किती अल्फा चेन असतात? 2 आणि 2 किती असतात? बीटा चेन. समजतंय? टोटल 4 चेन असतात. टोटल 4 चेन, 2 अल्फा आणि 2 काय असतात? बीटा असतात. आता म्युटेशन कशामध्ये होतं? म्युटेशन होतं बीटा चेनच्या 6 नंबरच्या कोडॉन मध्ये. कळालं का? कुठे होतं म्युटेशन? बीटा चेनच्या 6 नंबरच्या कोडॉन मध्ये. 6 नंबरच्या कोडॉनला काय झालं? CAC ला कोणी CTC ला कोणी रिप्लेस केलं? CAC ने. आणि CAC ला रिप्लेस केलं त्याच्यामुळे इथे काय बनत होता? अगोदर GAG बनत होता, आता काय बनायला लागला? GUG. आणि GAG काय कोड करतो? ग्लुटामिक ऍसिड. आणि GAG कोणाला कोड करतो? व्हॅलिन. व्हॅलिन. म्युटेशन झालं. कळालं का? समजतंय? म्हणजे हिमोग्लोबिन मध्ये 4 चेन असतात, 2 अल्फा चेन असतात, 2 बीटा चेन असतात. म्युटेशन अल्फा चेन मध्ये का बीटा चेन मध्ये? बोला. म्युटेशन अल्फा चेन मध्ये का बीटा चेन मध्ये? बीटा चेन. येस, इज इन द बीटा चेन ऑफ द हिमोग्लोबिन. आणि यामुळे काय प्रॉब्लेम होतो आहे का? हा जो म्युटेशन आहे ना बीटा चेन मध्ये, यामुळे असा प्रॉब्लेम झाला की नॉर्मल जो पर्सन आहे, जो नॉर्मल स्क्रीन अनरिस्पॉन्सिव्ह आहे, ऐका, जो नॉर्मल पर्सन आहे, नॉर्मल पर्सन त्याच्यामध्ये आरबीसी कशा असणार? स्फेरिकल. ओव्हल. स्फेरिकल असणार आहेत, ओव्हल असणार आहेत. आणि या ओव्हल का राहतात आरबीसी आहे का? कारण आरबीसीच्या आतमध्ये असतं हिमोग्लोबिन. आरबीसीच्या आतमध्ये काय असतं? रेड कलरचं हिमोग्लोबिन असतं, बरोबर? या हिमोग्लोबिन 4 चेन आहेत या हिमोग्लोबिन मध्ये, 2 अल्फा चेन आहेत, 2 बीटा चेन. म्हणजे नॉर्मल पर्सन मध्ये दोन्ही अल्फा चेन आणि दोन्ही बीटा चेन कशा असणार? नॉर्मल. म्हणजे नॉर्मल पर्सनला ऑक्सिजन मिळाला. ऐकून घ्या, नॉर्मल पर्सनला तुम्ही हाय अल्टिट्यूडला नेलं, हाय अल्टिट्यूडला म्हणजे जिथे कमी ऑक्सिजन आहे, लडाख मध्ये नेलं किंवा हिमालयामध्ये नेलं, तर त्याला डायरेक्टली खूप जास्त त्याच्या आरबीसी ज्या असतील त्या स्फेरिकलच राहतील. लक्षात. नॉर्मल पर्सनच्या आरबीसी हाय अल्टिट्यूडला म्हणजे लो O2 कॉन्सन्ट्रेशनला पण कशा राहतील रे? नॉर्मल राहतील, स्फेरिकलच राहतात. पण जर सिकल सेल अॅनेमिक पर्सन असेल, ऐकून घ्या, सिकल सेल अॅनेमिक पर्सन असेल
तर त्याच्यामध्ये सपोज अशा स्फेरिकल आरबीसी, स्फेरिकल आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन आहे, तर त्याच्या हिमोग्लोबिन मध्ये म्युटेशन आहे की नाही? कोणत्या चेन मध्ये म्युटेशन आहे? बीटा. बीटा चेन मध्ये म्युटेशन. मग या सिकल सेल अॅनिमिक पर्सन, ऐकून घ्या, सिकल सेल अॅनिमिक पर्सनला जर लो O2 कॉन्सन्ट्रेशनला नेलं तर काय होईल? लो O2 कॉन्सन्ट्रेशनला गेल्यानंतर हा जो सिकल सेल अॅनिमिक पर्सन आहे त्याच्या ज्या स्फेरिकल आरबीसीज आहेत त्याच्या आतमध्ये जे हिमोग्लोबिन आहे त्या हिमोग्लोबिनच्या बीटा चेन मध्ये म्युटेशन आहे. त्यामुळे काय होईल? ही जी बीटा चेन असते ना, ही बीटा चेन ही आणखी जास्त गुंडाळली जाते. जे आता बघा इथे नॉर्मल हे जे ही नॉर्मल आहे ती चेन, पण कधी हाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनला. पण ज्यावेळेस लो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनला जाणार ना, ही बीटा चेन मध्ये जे म्युटेशन आहे त्या म्युटेशनमुळे, लो ऑक्सिजन टेन्शनमुळे, ऑक्सिजनच्या प्रेशरमुळे, ऑक्सिजन कमी आहे त्याच्यामुळे ही जी चेन असते ना बीटा चेन, हिचं होतं पॉलिमरायझेशन. काय होतं हिचं? पॉलिमरायझेशन. म्हणजे ही जी चेन आहे आता याच्यामध्ये काय होणार आहे? ती चेन आणखी जास्त गुंडाळली जाईल आणि चेन आणखी गुंडाळली जाईल तर आरबीसी जी असते पाहिजे, ही जी चेन आहे ना ही छोटी होऊन जाईल. चेन अशी जागेवर छोटी होऊन जाईल. चेन जागेवर छोटी झाली तर आता बघा अगोदर एवढी मोठी अशी चेन होती, हे प्रोटीन असं एवढ्या फॉर्म मध्ये होतं, त्यामुळे आरबीसी या फॉर्म मध्ये होत्या, अशा गोल होत्या. पण आता ही चेन आणखी जर गुंडाळली गेली तर ती छोटी झाली जागेवरच. ती जागेवर छोटी झाली म्हणून आरबीसीचा शेप काय झाला? कसं झालं? सिकल सेल शेप झाला. So this is occurring due to the polymerization of the HB chain. Have you got this? Yes, sir. म्हणून काय होतं ऐका, सिकल सेल अॅनिमिक पर्सनला जर लो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनला नेलं तर काय होणार? त्याच्या आरबीसीचं, त्याच्या हिमोग्लोबिनचं काय होतं? काय होतं? पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन झाल्यामुळे त्या ज्या स्फेरिकल आरबीसीज असतात त्यांचा शेप काय होऊन जातो? सिकल सेल शेप. हाफ मून. येस, हाफ मून. त्याच्यामुळे त्याची डेथ होण्याची शक्यता आहे. कोणाची? कॅरियरची. कळालं? हा, जो कॅरियर असेल तो, मग आपण दोन फेनोटाइप का सांगितले? कॅरियर जो असेल तो नॉर्मल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनला कसा राहील? नॉर्मल राहील, कारण त्याच्या आरबीसी अशा गोल राहतील. पण जर त्याला तुम्ही लो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनला नेलं की त्या हिमोग्लोबिनच्या चेन ज्या असतील त्याला जास्त ऑक्सिजन कॅरी करावं लागेल आणि त्याची कॅपॅसिटी नाही तेवढी, कारण त्याच्यामध्ये म्युटेशन झाले. त्यामुळे त्या काय होतील? त्या चेन जागेवर पॉलिमराइज होतात म्हणजे गुंडाळल्या जातात आणखी. आणि त्याच्यामुळे काय होतं? त्या गुंडाळल्या गेल्यामुळे ज्या गोल आरबीसीज आहेत त्या कोणत्या शेपच्या होतील? सिकल सेल शेप. समजतंय का? आणि सिकल सेल शेप झालं की डेथ होण्याचे चान्सेस. बघा एवढं एक्सप्लेनेशन आहे त्याचं. समजलंय का सर्व? हो सर. हो सर. ओके, करू आता. बराच वेळ झाला, मला वाटतं 1/2 तास झाला. सर तो मलेरियाचा पॉइंट सांगा ना एकदा स्टार्टिंगचा. कशाचा? मलेरिया. मलेरिया, त्याबद्दल काय सांगू तुला? मलेरिया ते अल्फा आणि बीटाचा पण सांगा नाही. बरं सांगतो. मलेरिया जो आहे ना, मलेरिया हा होतो प्लाझ्मोडियम मलेरियामुळे. आता प्लाझ्मोडियम मलेरिया जो आहे ना, हा कसा ट्रान्सफर होतो आहे का? एक मॉस्किटो असते, फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो, नाव ऐकलं असेल. आपण शिकवलं होतं ना, एडिस इजिप्टी, अॅनोफिलस, ऑर्थोपोडा मध्ये पिक्चर दाखवले तुम्हाला. अॅनोफिलस मॉस्किटो कसा दिसतो, एडिस इजिप्टी कसा दिसतो, कोण काय ट्रान्सफर करतो. तर हा अॅनोफिलस मॉस्किटो आहे ना, हा अॅनोफिलस मॉस्किटो ज्या वेळेस आपल्याला चावतो त्यावेळेस काय होतं बघ, फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो सपोज एखाद्या इन्फेक्टेड पर्सनला चावलेला आहे, ज्याला मलेरिया आहे, अशा व्यक्तीला जर फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो चावलेला असेल ना, तर तो फिमेल अॅनोफिलस मॉस्किटोच्या बॉडीमध्ये हा जातो, कोण? मलेरियल पॅरासाइट. तो फिमेल अॅनोफिलस मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जातो. आता याच फिमेल अॅनोफिलस मॉस्किटोनं एखाद्या हेल्दी पर्सनला जर बाईट केलं तर त्या हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये काय होईल? हा प्लाझ्मोडियम जाईल. कळालं का? म्हणजे अॅनोफिलस मॉस्किटो काय करतो? या प्लाझ्मोडियमला ट्रान्सफर करतो, म्हणून त्याला काय बोलणार तुम्ही? वेक्टर. काय म्हणणार? वेक्टर. आता हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये जर प्लाझ्मोडियम गेला, हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये प्लाझ्मोडियम गेला, तर हा जो प्लाझ्मोडियम आहे ना, म्हणजे हा प्रोटोझो आहे ना, हा प्रोटोझोन सगळ्यात पहिले लिव्हरला इन्फेक्शन करतो. कोणत्या सेलला? त्या हेल्दी पर्सनच्या लिव्हरला इन्फेक्शन केल्यानंतर हा लिव्हर मधनं बाहेर पडतो. लिव्हर मधनं बाहेर पडल्यानंतर तो आरबीसी ला इन्फेक्शन करतो. कशाला इन्फेक्शन करतो? आरबीसी. मग आरबीसी मध्ये हा जो असतो ना, आरबीसी मध्ये हा प्लाझ्मोडियम वाढतो, मग आरबीसी ला फोडतो.
याच्यामध्ये वाढतो, पहिले ग्रो होतो याच्यामध्ये, मग या आरबीसीला ब्रेक करतो. आरबीसीला ब्रेक केल्यानंतर मग पुन्हा ते जे प्लाझ्मोडियमचे स्पोरोझॉइट असतात, म्हणजे स्पोर जे असतात ते बाहेर पडतात, पुन्हा नवीन आरबीसीला इन्फेक्शन करतात. मग अशी सायकल चालू होतं. म्हणून काय होतं, मलेरियामध्ये आरबीसीचं ब्रेकडाऊन. कळतंय का? मलेरियामध्ये आरबीसीचं ब्रेकडाऊन. आता बघा, नॉर्मल पर्सन आरबीसी कशा असतात जनरली, कोणत्या शेपच्या असतात? स्फेरिकल शेपच्या. म्हणजे आरबीसी जेवढ्या स्फेरिकल शेपच्या असतील ना, तेवढा जास्त इन्फेक्शन हा मलेरियल पॅरासाइट करतो. कारण त्याला इन्फेक्शन करायला स्फेरिकल आरबीसीचा शेप मोठा असतो, म्हणून त्याच्यामध्ये मलेरियल पॅरासाइट जे असतात ते इझिली इन्फेक्शन करू शकतात. पण एखादा कॅरियर असेल तर त्या कॅरियरला इथे ऍडव्हान्टेज काय आहे का, कॅरियर मध्ये काही आरबीसी या ओव्हल शेपच्या असतील आणि काही आरबीसी कशा असतील? सिकल सेल शेपच्या असतील. या ज्या सिकल सेल शेप वाल्या ज्या आरबीसी असतात ना, यांना जनरली हे मलेरियल पॅरासाइट इन्फेक्शन नाही करू शकत. त्यांना इन्फेक्शन साठी कोणत्या आरबीसी लागतात? स्फेरिकल. त्यामुळे काय होतं बघा, त्यामुळे नेचर मध्ये जे कॅरियर्स होते त्यांना काय मिळालं, एक ऍडव्हान्टेज मिळाला. कळालं? कॅरियरला सिव्हिअर मलेरिया नाही होत. कळतंय का? म्हणजे जेनेटिकली कॅरियर काय झाले, रेजिस्टंट झाले. कोणाला रेजिस्टंट झाले? मलेरिया. हा पॉइंट मी आधी तुम्हाला सांगितलं. समजतंय का? समजतंय? कॅरियर मध्ये काही आरबीसी या सिकल सेल असतील, काही स्फेरिकल असतील, पण मग त्यामुळे कॅरियरकडे काय होतं, सगळ्याच आरबीसीला इन्फेक्शन होण्याची शक्यता फार कमी आहे. त्याच्यामुळे कॅरियर जे असतील ते नॅचरली रेजिस्टंट झाले मलेरिया. पण जे नॉर्मल पर्सन असतील त्यांना जर मलेरिया झाला तर त्यांना सिव्हिअर मलेरिया होऊ शकतो. मलेरियामुळे त्यांची डेथ सुद्धा होऊ शकते. त्यामुळे नेचरमध्ये कोण सिलेक्ट झालं सांगा बरं? जिथे मलेरिया खूप जास्त असेल तिथे कोण कोण सिलेक्ट झाले? नॉर्मल तर पर्सन तिथे असतीलच, पण त्याबरोबर कोण असतील? कॅरियर. समजलं? म्हणून कॅरियर जे आहे ते नेचरमध्ये राहिले. तुम्हाला हे माहिती ना, काय म्हणतात त्याला, नॅचरल सिलेक्शन. ऐकलंय ना तुम्ही? येस सर. हो. मग इथे नॅचरल सिलेक्शन झालं कोणाचं? कॅरियरचं. का? कॅरियरला ऍडव्हान्टेज मिळाला. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट हे समजलंय का तुला? क्लिअर? हो सर. आता कोण काय म्हणत होता? अल्फा आणि बीटा चेन ना? हा सर. बघ, आरबीसी जे असतात ना, आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतो, एचबी. हिमोग्लोबिन जो असतो हा एक प्रोटीन. प्रोटीन कशाने बनलेले असतात? पॉलीपेप्टाइडचे चेन. पॉलीपेप्टाइड कशाने बनलेला असतो? अमायनो ऍसिड. मग पॉलीपेप्टाइडचे चेन म्हणजे काय? सपोज ही चेन आहे अमायनो ऍसिडची, जसं आता बघ इथे मध्ये आपण पाहिलं, हा एक अमायनो ऍसिड, हा दुसरा अमायनो ऍसिड, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, अशी चेन बनली. तर अशा किती चेन असतात त्याच्यामध्ये? हिमोग्लोबिन मध्ये अशा असतात अल्फा चेन, आणि दुसऱ्या टाईपची एक चेन असते, ती कोणती असते? बीटा चेन. दोन वेगवेगळ्या अल्फा चेन आणि बीटा चेन. मग या एका हिमोग्लोबिन मध्ये किती अल्फा चेन असतात? 2 अल्फा, आणि 2 किती असतात? बीटा चेन असतात. कळालं? मग आता बघ, हिमोग्लोबिनचं जे प्रोटीन बनणार आहे त्या प्रोटीन मध्ये एक अल्फा चेन, त्यानंतर एक बीटा चेन, परत एक अल्फा चेन, आणि परत एक बीटा चेन, असे मिळून हिमोग्लोबिन बनलेलं असतं. कळालं का? म्हणजे हिमोग्लोबिन मध्ये टोटल चेन किती असतात? 4 चेन असतात. किती? 2 अल्फा आणि 2 बीटा. ओके. आता यांचं प्रॉपर शेप कशावर अवलंबून आहे? यांचा शेप अवलंबून आहे की या जे अमायनो ऍसिड असतील ना, हे त्यांच्या पोझिशनलाच असले पाहिजे, ते बदलायला नको. पण जर इथे 6 नंबर